डगआउट आहे त्याच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल कृपया आपण डगआउटच्या समोरून थोडंसं बाजूला व्हायचं. दापोली प्रीमियर लीग पर्व 10 या ठिकाणी पहिला सामना काही वेळातच सुरू होतोय. एकीकडे असेल सुपर किंग दापोली, तर या टीमच्या विरोधामध्ये मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटेल अनबी 11 दोन्ही तुल्यबळ संघ अनबी 11 सूरज माडिक सरांचा संघ, तर दुसरीकडे सुपर किंग दापोली हा संघ ॲडव्होकेट योगेश दांडेकर साहेब यांच्या मालकीचा संघ असेल. नक्कीच या ठिकाणी तमाम दापोलीकरांना एक मोठी मेजवानी पाहायला भेटेल आणि पुनश्च एकदा या ठिकाणी या पहिल्या मॅचला सुरुवात होईल. कॉम्बॉक्समध्ये मात्र मी या ठिकाणी मला घेऊन जाईल. अर्थातच या ठिकाणी आमच्या समेत जोडले जातील जयेश भोसले सर मुंबईमधून या ठिकाणी आलेत आणि त्याचबरोबर अर्थातच ऋषी पवार सर जे पुण्यातून या ठिकाणी दाखल झालेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी पंच पॅनल देखील इथे उपस्थित आहेत. या सर्व पंचांचं देखील मी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आवाज ऐकत होतात दत्तात्रयजी क्षीरसागर सरांचा, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची संपूर्ण रूपरेखा आपण पाहिली. फाटक डेव्हलपर्स अर्थात भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रायोजित आणि दापोली क्रिकेट विश्वातील सर्वाधिक महत्त्वाची व प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा दापोली प्रीमियर लीग 2024 10वं पर्व आणि ज्यावरती दापोलीकरांना आहे गर्व, कारण आहे हे 10वं पर्व. 6 संघ या स्पर्धेमध्ये शिरकाव करतात. पहिली मॅच जिथे मात्र आपण पाहणार आहोत सुपर किंग दापोली संघ, जिथे टॉप प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सुपर किंग दापोली संघ अर्थात योगेशजी दांडेकर साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळेल आणि त्याच वेळेला अनबी 11 एकंदरीत आपण पाहिलं तर सुरजी महाडिक साहेब यांच्या मालकीचा संघ 2 हात करत असताना पाहायला मिळतील. थरार क्रिकेटचा अनुभवणार आपण या 3 रात्रीमध्ये रजनी क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभवायला आणि पाहायला मिळेल. कारण आपण पाहिलं तर दापोली विभागामध्ये या रजनी क्रिकेटची स्पर्धा अगदी काही कालखंडानंतर पुन्हा एकदा पाहायला मिळते. येणारा आगामी काल या स्पर्धेसाठी निश्चितच चांगल्या दर्जाचा पाहायला मिळणार आहे, कारण ही स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची आहे. तुमच्या आमच्या जिव्हाळ्याची स्पर्धा दापोली प्रीमियर लीग आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झाली आहे. क्षेत्ररक्षणासाठी संपूर्ण संघ देखील सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. आखीव आणि रेखीव संकल्पना या स्पर्धेची आपण पाहतोय. अगदी भव्य दिव्य असं व्यासपीठ, अगदी 2 व्यासपीठ बनवण्यात आलेत. आयोजकांचं कौतुक करायला हवं, कारण मान्यवरांसाठी एक वेगळं व्यासपीठ, खेळाडूंसाठी डगआउट ठेवण्यात आलं आहे. अंडर द फ्लड लाईट्स ज्या वेळेला आपण पाहतो ना की ज्या वेळेला क्रिकेट रसिकांसाठी अगदी सुसज्ज करण्यात आलेलं एक प्रशस्त असं क्रीडांगण आणि रजनी क्रिकेटचा अनुभव आज या अंडर द फ्लड लाईट्स हे खेळाडू घेत असताना पाहायला मिळतील. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना, खूप साऱ्या शुभेच्छा असतील या दोन्ही संघ, जिथे पंचांना देखील प्रदीप शिंदे घाटकोपरहून आपल्याला बॉलिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. सुबोजी गडसे सर लालबाग या ठिकाणाहून त्यांना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. तर माझ्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आकाश सकपाळ यांनी देखील आपण पाहाल. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. मॅच महत्त्वाची राहणार आहे. पहिला सामना सकारात्मक ऊर्जेने हे दोन्ही संघ एकामेकाच्या विरोधामध्ये येत असताना पाहायला मिळतात. दापोली प्रीमियर लीग 10वं पर्व आपण पाहतोय. एक नम्रतेची विनंती आपण आणि किंबहुना अगदी त्याच वेळेला खेळाडूंचं लक्ष वेधूयात की 2 एंड आहेत. दोन्ही एंडकडून एक बॉल हा नवीन वापरला जाणार आहे. 3 षटकांसाठी 1 चेंडू नवीन दिला जाईल, दुसऱ्याच्या 3 षटकांसाठी नवीन चेंडू दिला जाईल. परंतु प्रेक्षक वर्ग आपण आला आहात, आपल्यालाही काहीतरी घरी घेऊन जायचं आहे. आपल्यासाठी आयवा कॅच, अर्थात आपण ज्या वेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर येईल डायरेक्ट झेल तुम्ही घ्याल, ज्याला आयवा कॅच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. या झेलासाठी 50 रुपयाचा कॅश प्राईज आहे. श्री केदारनाथ फूड दापोली अर्थात मंगेजी घाणेकर यांच्या माध्यमातून आयवा कॅच 50 रुपये कॅश प्राईज देण्यात येईल. परंतु ते कॅश प्राईज तुम्ही मैदानाच्या बाहेर झेल घ्या त्याच वेळेला तुम्हाला देण्यात येईल. मैदानाच्या आतमध्ये जाऊन तुम्ही झेल घेतलात तर त्यासाठी वेगळ्या दंडात्मक कारवाई आपल्यावरती होईल. याकडे आम्ही आवर्जून लक्ष वेधूयात, कारण ते पैसेही घेतले जाऊ शकतील. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. या साऱ्या बाबी मजेदार किस्से आहेत आणि आज आणि उद्या परवा या 3 रजनीमध्ये आपण पाहणार आहोत. आजचा दिवस महत्त्वाचा राहिला. सरफराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केलं, त्याच्या बॅटमधून अर्धशतक आलं. भारतीय संघ इंग्लंड संघावरती हावी राहिला. यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या घडामोडी. परंतु आज दापोलीमध्ये काय घडणार, खमंग अशी मेजवानी आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये आज आपले तारे सितारे एकामेकाच्या विरोधामध्ये खेळणार आहेत. आज एक मोठी पर्वणी पाहायला मिळेल. तुमच्या आमच्या मानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा आपल्या भेटीला पुन्हा एकदा आली आहे. त्याच थाटात त्याच दिमागदार असं आयोजन आपण पाहणार आहोत.
मैदानाच्या आतमध्ये जिथे वळूयात आघाडीची जोडी, एका बाजूला अमय पालकर आणि सुमेध जामदार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. महेंद्र शिर्के अर्थात बच्चा गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. 10वं पर्व आहे, 7:36 झालेत. गोलंदाज सज्ज होतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. क्षेत्ररक्षणाची सजावट पाहूयात. शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन 38 सर्कलमध्ये, बॅकवर्ड पॉईंट कव्हर जिथे एक मिड ऑफ तैनात करण्यात आला. मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षक आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या बाहेर, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होईल. पंचांचा इशारा शेष आहे. या आपण गजर करूयात. अर्थात या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. पहिला बॉल पडेल. स्पर्धेला रणशिंग फुंकले गेलेत. पहिला बॉल, गोलंदाज सज्ज, उजव्या सीच्या बाहेर, ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. पहिल्या बॉल वरती ड्राईव्ह केलाय. सुरेख ताळमेळ पाहायला मिळालंय. कारण प्रीमियर लीगच्या स्पर्धांमध्ये ताळमेळ कॉम्बिनेशन या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात. इथे ताळमेळ चांगलं पाहायला मिळालं. सिंगल आली पहिल्या बॉलवरती. अकाउंट्स ओपन केलंय सुमेधने देखील. पहिल्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून एक धाबा येते असताना पाहायला मिळते. आपण कृत्रिम प्रकाशावरती आहोत, जिथे नैसर्गिक प्रकाश आता दूर गेलाय. कृत्रिम प्रकाशामध्ये आपण आहोत आणि अशा पद्धतीने अंडर द फ्लड लाईट्स ही स्पर्धा पाहायला मिळते. खूप चांगली आखीव आणि रेखीव संकल्पना, भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. अगदी त्याच वेळेला बाउंड्री रोप्स जे आहेत ना या क्रीडांगणाचे, तेही तितकेसे लक्ष वेधतात. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. गोलंदाज पुन्हा एकदा या वेळेला लेफ्ट हँडरच्या विरोधात, लेफ्ट हँडर राईट हँड कॉम्बिनेशन आम्ही या वेळेला स्ट्राईक एंडवरती. पुढचा बॉल खोलात या वेळेला पाहायला मिळाला. हलक्या हाताने ऑन साईडला खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आले. क्षेत्ररक्षक वेगाने सेकंड रन कंप्लीट करण्यात येते. चित्याची चपळाई हरणाचा वेग धारण केला. दोन्ही बॅटर्सने डोळ्याची पापणी लवते ना लवते तद्वर इथे अर्जित करण्यात आली आहे. ती या दुहेरी धाबा. संघाची धावसंख्या 3. आज गुलाबी थंडी जरूर आहे, परंतु अगदी गुलाबी थंडीमध्येही आपल्याला थंड पेय हवे असेल, शीतपेय हवे असेल तर समालोचन कक्षाच्या पाठीमागच्या बाजूला अगदी 10 रुपयामध्ये आपण या शीतपेयाचा आस्वाद घेऊ शकता. याकडेही लक्ष वेधूयात, कारण गुलाबी थंडीमध्ये दापोलीकरांना आईस्क्रीमही तितकासा पसंतीचा आहे. उजव्या इथे मात्र डाव्या एसीवरती पुन्हा एकदा पाहायला मिळाला. त्याच क्षेत्रामध्ये मिड विकेटला बेजी शेड्यूल आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. शैलेश याला आपण पाहतोय, त्याचं बिजी शेड्यूल पाहायला मिळालं. धाबा इथे केवळ 1 मिळाली. चांगल्या रीतीची फेक धाव मिळाली 1. संघाची धावसंख्या 4 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 4 धाबा धाव फलकावरती आज प्रेक्षक वर्ग निश्चित गर्दी करतील. पहिले मॅच आहे आणि आता मात्र हळूहळू प्रत्येकाची पावलं जी आहेत ना या आझाद मैदानाकडे येतील. कारण ही स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आहे. ज्या स्पर्धेची प्रतीक्षा प्रत्येकाला असते आणि ती स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर. मोठा फटका खेळण्याचा मोहावरता आला नाही बॅटर्सला. यष्टिरक्षकाचा भेद चेडूने घेतलाय. हा बॉल इथे डॉमिनेट करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं कौतुक करेन मी, चांगल्या लेंथवरती पाहायला मिळाला. सुमेधसाठी जिथे हा चेंडू मात्र अनेक प्रश्न विचारणारा राहिला. वेगाने आला उजव्या सीच्या बाहेर. यष्टिरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल येतो. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा या षटकामध्ये आपण महेंद्र शिर्केच्या माध्यमातून पाहतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी सुरेंद्र शिर्के अर्थात बंड्या याला आपण गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. राईटचा मोर द विकेटने वेगाने गोलंदाजी करतोय सटीक लेंथ लाईन पर. पुढचा बॉल हलक्या हाताने क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली टिपलाय जेल. संपलाय फलंदाजाचा खेळाडू क्रमांक पहिला बाद. गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. राईटचा मोर द विकेटने वेगाने गोलंदाजी करतोय सटीक लेंथ लाईन पर. अक्षय प्रतिष्ठान, त्याच वेळेला फाटक डेव्हलपर्स, आदरणीय अक्षयजी फाटक साहेब यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. पहिली मॅच चालू आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्यांनी आत्ताच मॉनिटर ऑन केलं, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोनच्या माध्यमातून tenniscricket.in वरती जे जॉईन झाल्यात दापोली प्रीमियर लीग मध्ये, तुम्हा सर्वांचंही हार्दिक स्वागत. आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग सुपर किंग दापोली टीमने टॉस जिंकला. प्रथम घेतला निर्णय क्षेत्ररक्षणाचा आणि अगदी योग्य राहिलाय असंच म्हणता येईल. पहिल्या षटकामध्ये धाबा कमी खर्च केल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल समाचार घेता आलेला नाही आहे बॅटर्सला. पहिला
खेळाडू सुमेधच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळाला. प्रसाद शिर्के नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती कोंडी फोडली, विकेट मिळवली आहे. पॉवर प्लेअरच्या षटकामध्ये विकेट आली आहे. धाबाही खर्च केलेला नाही आहेत. कम खर्चा आणि जादा चर्चा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या षटकाच्या रूपामध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. खोला टाकला, लोअर फुल टॉस बॉल डार्बिंग डेट वरती, जिथे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमारेषा पार, मिळतील धाबा 4. येतोय हा चौकार. आतमध्ये आलोय आणि याची त्याने जाणीव करून दिली. पहिला बॉल वरती चौकार ठोकला, डाऊन द ग्राउंड, स्टेट डाऊन द ग्राउंड, त्याच्या बॅटमधून चौकार आला. बोट एंड कडून खेळली जाणारी स्पर्धा आझाद क्रीडांगण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या आस्वाद घेतोय. स्पर्धा कालावधी 15, 16, 17 फेब्रुवारी 3 रजनीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल. पहिली रजनी त्यामध्ये आपण पहिली लढत पाहतोय. NB 11 टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंग करते आणि सध्याच्या घडीला एक खेळाडू बाद झाल्यानंतर केवळ 8 धाबा फलकावरती आहेत. मनोज पवार गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. फार एंडकडून ते गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतील. पावला एंडकडून पहिले षटक हाताला सुरेंद्र शिर्केने 8 धाबा खर्च केला, 1 विकेट मिळवली. महत्त्वपूर्ण 1 विकेट त्यांच्या माध्यमातून आघाडीच्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये ते यशस्वी राहिल्यात. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळाला. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आघाडीचा खेळाडू अमेला स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. पुढचा बॉल बॅटची टिकेज आउटसाइड एज घेतली. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, केवळ सिंगल मिळेल. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही. या संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. 9 धावा फलकावरती पाहायला मिळतात. मनोज पवार यांची गोलंदाजी तितकीशी महत्त्वाची राहणार आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. प्रशस्त असं क्रीडांगण, चहूबाजूला असणारी सीमारेषा, वर्तुळाकार असं हे क्रीडांगण आपण पाहतोय. किंबहुना मी म्हणेन की या क्रीडांगणावरती आपण एकंदरीत पाहिलं ना की ज्या पद्धतीचं हे क्रीडांगण पाहायला मिळालं, प्रेक्षक वर्गाची गर्दी आपण पाहतोय. एकंदरीत या भव्य दिव्य आयोजनासाठी हे क्रीडांगण तितकंसं लक लाभ आणि तितकंसं म्हणता येऊ शकते. एक चांगली स्पर्धा या क्रीडानगरीवरती पाहायला मिळाली. या माझ्यासोबत आवाजाचा साथ चढवण्यासाठी ऋषी पवार खास पुण्याहून ज्यांना आपण पाहतोय. अगदी जर का आपण पाहिलं ना तर यूट्यूबवरती पाहिलं तर बोल बिडू हे एक चॅनल आहे, त्याच्यासाठी ते कामकाज करतात. रेडिओमध्ये देखील ते कामकाज करतात आणि पुण्याला बिलॉंग करणारे ऋषी पवार यांचाही आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. मैदानाच्या आतमध्ये मनोज पवार गोलंदाजी करतोय. एक कोइन्सिडन्स, ऋषी पवार यांचाही आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. फलकावरती धावा सध्याच्या घडीला 9 आहेत. दुसरे षटक मनोज पवारचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने तो सज्ज होतोय प्रसाद शिर्केच्या विरोधात. पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. नेक्स्ट डिलिव्हरी, हाफ ट्रॅकर ऑन साइडला नटराज स्टाईलने केलाय. चेंडू सर ट्रॅव्हल होत असताना आउटफील्ड फास्ट, धाव मी फूड्स दापोली यांच्या माध्यमातून आयवा कॅचसाठी 50 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकार अद्याप आलेला नाही आहे, हे देखील पाहावं लागेल कधी येतील षटकार. चौकार आलाय. पुढचा बॉल इथे डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन्ही गाड्या करू अपघात निश्चित अटळ होता. धावा इथे मिळालेली नाही आहे. कॉलिंग ताळमेळ जुळत असताना पाहायला मिळालेला नाही आहे. ऋषी पवार तिथे फलकावरती धावा जिथे आपण 13 पाहतोय. ताळमेळ जुळत असताना पाहायला मिळालेलं नाही आहे. दोन्ही फलंदाजांचं स्ट्राईक एंडवरती प्रसाद शिर्के. पुढचा बॉल
यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक सबमरीन डिलिव्हरी राहिली. यष्टीरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल आलाय. प्रसाद शिर्केने चांगला प्रसाद दिला गोलंदाजांना, परंतु तदनंतर गोलंदाजही त्याच्यावरती हावी ठरल्यात. क्रिकेटमध्ये कमकुवत दुवे ताकदवान दुवे याचा अभ्यास करायला हवा. आणि निश्चितच मी मनोज पवारचं कौतुक करेन की त्याने फलंदाजाचे वैगुण ओळखले आहेत. आता उजव्या यष्टीच्या बाहेर सातत्यपूर्ण तो गोलंदाजी करतोय. अनुभवाची शिदोरी चांगली आहे त्याच्या पाठीशी. 13 धावा धावफलकावर. यावेळेचा बॉल जंटेली पुश केला हलक्या हाताने. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धावा आहेत त्या 14. एक खेळाडू बाद बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर अनबी 11 टीम. क्यू दापोलीकर नमस्कार. हाय हॅलो नमस्कार. मी आपला मित्र अर्जय ऋष आणि आपण असता माझ्यासोबत खुश. आपण ऐकलंय मला 107.4 FM वरती आणि आज मी दापोलीमध्ये पुण्यावरून आलेलो आहे. So first of all, I sincerely thank you to organizer to giving me the golden opportunity to speak that event, and I heartily welcome to all the people and player present here. So let's start the big thrill of this tournament. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळलेल्या पाटस येथे वाहू दे आनंद वारे, जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा. गेली 9 वर्ष या मैदानावरती टेनिस क्रिकेटचा प्रचंड मोठा महारण संग्राम तुम्ही अनुभवताय. युद्धाच्या कहाण्या तुम्ही ऐकलेल्या आहेत, युद्धाच्या बातम्या तुम्ही ऐकलेल्या आहेत, मात्र प्रत्यक्षात युद्ध किती भयानक असतं हे दापोलीकरांनी इथून पाठीमागे 9 वर्ष अनुभवलेलं आहे. आणि गेली 9 वर्षाची परंपरा आज पर्व 10 मध्ये पहिल्यांदा दापोलीमध्ये प्रकाश झोतामध्ये तुम्ही बघू शकता हा टेनिस क्रिकेटचा दैवित्यमान क्रीडा महोत्सव आयोजित आहे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मैली मॅच मैदानावरती सुरू झालेली आहे. 2 तगड्या फौजा, एका साइड अनवी 11 तर अनवी 11च्या पुढे सुपर किंग्स दापोली या 2 टीम्स मैदानावरती आहेत. पहिली 2 षटकं टाकून झालेली आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आलोत आणि षटक क्रमांकाच्या 3ऱ्याच्या सुरुवातीला पहिल्या बॉलवरती एक सिंगल मिळाली. धावपलकीवरती बघू शकतो आपण 3ऱ्या क्रमांकाचं षटक सुरू असताना धावपलकीवरती 15 धावा. प्रकाश झोतामध्ये तुम्ही बघा खूप अशा कमी टुर्नामेंट असतात ज्या प्रकाश झोतामध्ये किंवा दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये उभ्या राहतात. गेली 9 वर्ष ज्या स्पर्धेला आपण पाहतो ठिकाणी मोठी परंपरा राहिलेली. गेली 9 वर्ष या गावामध्ये क्रिकेट प्रगत होतोय. सन्माननीय करतो की सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं दापोली प्रीमियर लीग मध्ये मनापासून आम्ही स्वागत करीत आहोत. फाटक डेव्हलपर्स आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेला आपण पाचव्या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. दापोली क्रिकेट विश्वातल्या सर्वात महत्त्वाच्या व प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या दापोली प्रीमियर लीग आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. एखादं पर्व उभं करणं, दुसरं एखादं पर्व उभं करणं किंवा फार तर फार 3-4 पर्व उभी करणं सोपं असतं. मात्र गेली 10 वर्ष ही स्पर्धा सातत्यानं उभी करणं वाटतं तितकं सोपं नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय किशोरजी देसाई साहेब यांचं देखील आगमन झालं. आगतम स्वागतम सुस्वागतम. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत.
15 धावा. आतापर्यंत जमीनची बाब जर तुम्ही बघितली तर एक चांगला रिदम बॅटिंग टीमकडे बघायला मिळालेला आहे. 75,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पर्व 10 हा मानाचा करंड कोण घेणार यासाठी टोटल 6 टीम्स या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि 6 संघांमध्ये आपण बघू शकणार आहोत मोठी मॅरेथॉन आज रंगणार आहे. साखळी पद्धतीमधून लीग स्टेज मधून आपण पुढे जाणार आहोत. हे जग कधी हारणाऱ्याला दुसरी संधी देत नाही. मात्र इथे आयोजकांनी जरी एखादा संघ एखाद्या मॅच मध्ये पराभूत झाला तर त्यांना पुन्हा मॅच खेळण्याची संधी उपलब्ध करून ठेवलेली आहे. षटक क्रमांक 3 डावखऱ्याचा हा खेळाडू वेगळं काही केलं नाही. स्टेप आउट डान्सिंग डाऊन द ट्रॅक डी ब्लॉक ऑफ पुढे एक सिंगल धावील. एका सिंगल बरोबर धावफलक जो 15 आकडा होता तो धावफलकीवरती पुढे येईल आणि धावफलक दाखवेल 16 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना आपण टीम बघतो मध्ये अन्वी 11 प्रथम फलंदाजी हा संघ आपण पाहतो आतमध्ये करतोय. 6 षटकांचा सामना आहे टीम. पहिली मॅच तुम्ही खेळताय प्रकाश झोतामध्ये. इथून पाठीमागे तुम्ही खेळला असाल नसाल माहीत नाही. मात्र या प्रकाश झोतामध्ये खेळण्याचा आनंद प्रचंड मोठा असतो आणि तुम्ही बघा लख प्रकाश सगळीकडे चोहीकडे पसरलेला आहे आणि ह्या लख प्रकाशामध्ये हा टेनिस क्रिकेटचा प्रचंड मोठा महारण संग्राम. दापोली ऐतिहासिक वारसा या गावाला मोठा आहे आणि क्रिकेट जगलेली लोक सुद्धा या गावामध्ये आपण बघितलेले आहेत. लयलुट्ट अथांग सागराचा जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक वर्गानं प्रचंड गर्दी ह्या मैदानावरती केलेली आहे आणि बघू शकतो आपण आज पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिली इनिंग. षटक क्रमांक 3 यावेळेस बघा सुंदर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला यष्टिरक्षकाच्या हातावरती. चौथा चेंडू घेऊन धावेल गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती अखूड पद्धतीचा हा चेंडू आपटला होता. वेट केला चेंडू खेळला पॉइंट क्षेत्रामध्ये. शतरक्षक पुढे थांबवला जाईल तो बॉल. तोपर्यंत जितक्या धावा पळून पूर्ण करता येईल तितक्या धावा पळून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. गेली 10 वर्ष आपण पाहतो ठिकाणी ह्या मैदानावरती स्पर्धा होतीये. गेली 9 वर्ष मात्र प्रकाश झोतामध्ये स्पर्धा झाली नाही. यावर्षी पर्व 10 आपण प्रकाश झोतामध्ये लख प्रकाशामध्ये खेळू असा आयोजक कमिटीने आपण पाहतो निर्णय घेतला आणि फक्त निर्णय घेतला नाही तर तो निर्णय सत्यात उतरून दाखवलेला आहे. आणि जेवढेही खेळाडू दापोलीमध्ये क्रिकेट खेळतात त्या सगळ्या खेळाडूंचा सन्मान करण्याचं काम ह्या व्यासपीठावरती झालेलं आहे आणि ते व्यासपीठावरती सन्मान करण्याचं काम केलं या स्पर्धेचे आयोजक जतीनजी साळगावकर, स्वप्नीलजी शिंदे, अमित बिंद आणि अमितजी इंदुलकर या सर्वांच्या माध्यमातून टीम तुमच्यातल्या चांगुलपणाची पूजा करण्याचं काम ह्या आयोजकांनी केलेलं आहे. हा बॉल आडव्या बॅटनं आपण पाहतो समोर लेग स्लीप. पाठीमागे बघतो तोपर्यंत उशीर होईल. पहिला मोठा हादरा आहे टीम. दुसरा धावपलिकेवरती दुसरा धक्का आहे अन्वी 11 साठी. बघा कॉम्बिनेशन अंडरस्टँडिंग फसलं. या गोष्टी होऊ शकतात कारण तुम्ही बघा टीम्स पुढे कशा आणलेल्या आहेत. सगळ्या खेळाडूंचा लिलाव करण्यात आलेला आहे आणि बोली लावण्यात आल्यानंतर आपण पाहतो टीम स्क्वॉड पुढे आणण्यात आले. त्यामुळं काही खेळाडू इथून पाठीमागे एकत्र खेळले नसतील त्यांच्यासाठी नवीन टीम्स असेल आणि नवीन संघामध्ये खरं तर एन्व्हायरमेंट बिल्डअप होणं किंवा ते वातावरण सेट होण्यासाठी थोडासा टाइम लागेल. षटक क्रमांक 3 19 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आडव्या बॅटनं आपण पाहतो निम्म्या आदळला होता बॉल. शॉर्ट मिड विकेट पुढे पुन्हा दुसऱ्या धावेसाठी होणारं पलायन. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तिथे राहतील. या 2 धावेबरोबरीत धावपलिकेवरती आम्ही जातो. 3 षटकं मैदानावरती टाकून पूर्ण झालेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकेवरती बनवल्या गेल्या त्या 2 गडी बाद असताना अन्वी 11 21 धावा.
6 ओव्हरची मॅच आहे. त्यामधली पहिली 3 षटकं आपण पाहतो मध्ये टाकून झालेले आहेत. षटक क्रमांक 4 पुढे येणार आहे. फिल्डिंग टीम तुमच्यासाठी फक्त एक सूचना लक्षात घ्या, तुमचा टाइम लिमिट जो आहे तुमचा टाइम सुरू आहे. त्यामुळे जर तुम्ही निर्धारित दिलेल्या वेळेच्या जर पलीकडे गेला किंवा पुढे गेला तर मात्र आयोजक कमिटी जो निर्णय घेईल, जे पंच निर्णय घेतील त्या पंचांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. टाकून पुन्हा 21 धावा धावपलिकेवरती 2 गडी बाद. चौथ्या क्रमांकाच्या षटकाला मैदानावरती सुरुवात होती आणि चौथ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आविष्कार हा चौथं षटक टाकण्यासाठी पुढे येणार आहे. तुम्ही बघाल माती विकेट आहे आणि माती विकेटवरती खरं तर गोलंदाजांचा कस लागताना आपण बघत असतो, तर फलंदाजांचा सुद्धा मोठा कस लागतो. सिमेंट विकेट, माथे विकेट या 2 विकेटमध्ये बराच फरक आहे. हल्ली टेनिस क्रिकेटच्या टुर्नामेंटमध्ये माथे विकेट फार कमी बघायला मिळतात. मात्र दापोलीमध्ये तुम्ही बघाल की ह्या माते विकेटवरती या स्पर्धेचं देखणं बहारदार आयोजन आहे. आयुष्य असावं तर असं असावं, माझ्या आयुष्यावरती खऱ्या अर्थाने शतदा प्रेम करावं. क्रिकेट असावं तर असा असावा, खेळ असावा तर असं असावा, ज्या खेळावर, ज्या क्रिकेटवर, ज्या सामन्यांवर आयुष्यभर प्रेम करत राहावं. इथे उपस्थित सगळ्या खेळाडूंचं आणि सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही मनापासून स्वागत करतो. खेळाडूंचा सन्मान आपण पाहतो ठिकाणी आयोजक कमिटी गेली 9 वर्ष करते. 10 वर्ष ही स्पर्धा आपण पाहतो ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर उभी आहे आणि या 10व्या पर्वामध्ये प्रकाश झोतामध्ये आपण पाहतो ठिकाणी ह्या स्पर्धेचं खूप देखणं आयोजन. तुम्ही सन्मान विसरा, मात्र ही सन्मान करणारी माणसं लक्षात ठेवा, ज्यांनी तुमचा सन्मान केलेला आहे. कारण सन्मान जर लक्षात ठेवला तर तो अहंकार वाढतो, मात्र सन्मान करणारा लक्षात ठेवला तर त्याबद्दल त्याची कृतज्ञता वाढत असते. कारण त्या माणसानं तुमच्यातल्या चांगुलपणाची पूजा केलेली असते आणि आज या व्यासपीठावरती गेली 10 वर्ष तुमच्यातल्या चांगुलपणाची पूजा करण्याचं काम आयोजक कमिटी करते आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा हे देखणं व्यासपीठ तुमच्या समोर उभं आहे. षटक क्रमांक 4 आविष्कारला आपण पुढे बघतोय. 2 खेळाडू थोडेसे एकत्र आले, कम्युनिकेशन झालं. कम्युनिकेशनचे सुद्धा बरेचसे प्रकार आहेत, कारण मी मास कम्युनिकेशनचा स्टुडंट आहे. पुण्यामध्ये रेडिओवरती जर तुम्ही कधी ऐकला, जर 107.4 जर ऐकत असाल तर 10-10:30 आपण शो कव्हर करतो. कम्युनिकेशन वरती सुद्धा आम्ही बरंच बोललोय. क्षेत्ररक्षकाकडनं मोठी चूक आणि हा चेंडू बाईचा चौकार. चौकार आहे. बॅटाने बॉलचा कुठेही संपर्क झाला नव्हता. क्षेत्ररक्षकांना तो बॉल थांबवता आला नाही आणि 27 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक, डीप लॉग ऑफ समोर झेल टिपला आणि या झेल बरोबरीत अन्वी 11चा तिसरा खेळाडू कोसळला.
डेव्हलपर्स टीमचा कॅप्टन आणि त्याच्या विरोधात विदिशा चॅलेंजर्स. चला दोन्ही टीमचे कर्णधार लवकरात लवकर उपस्थित व्हा. धावफलकावरती धाबा आहे. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 27 धाबा धावफलकावरती आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. आपण ऐकतोय ऋषी पवार सरांचा आवाज. 27 धावा धावफलकेवरती. 3 खेळाडूंचा खेळ संपला. अन्वी 11 तुमच्याकडून पहिली मॅच खेळत आहे. मोठ्या व्यासपीठावरती आज घरचा प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं तुम्हाला बघण्यासाठी इथे उपस्थित आहे आणि तुमच्यासाठी मोठं व्यासपीठ आहे. आयुष्याचा रंगमंच मोठा असतो आणि या रंगमंचावरती वावरताना तुम्ही असं वावरा की तुमची भूमिका जरी संपली तरी तुमच्यासाठी कायम टाळ्या वाजत राहायला पाहिजे. तुम्ही बघाल क्रीडा महोत्सव मैदानावरती दापोलीकरांसाठीची मोठी मेजवानी. प्रकाश झोतामध्ये पहिल्यांदाच गेली 10 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण पाहतो ठिकाणी ह्या लख्ख प्रकाशामध्ये ही स्पर्धा उभी केलेली आहे. लेग बिफोर साठी अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. OUTचा सिग्नल आणि अन्वी 11 ची पडझड सुरू झालेली. 4था धक्का. पाहतो मैदानावरती टाकून पूर्ण झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 खेळाडू गमावल्यानंतर टीम अन्वी 11 आपल्याकडे 27 धावा आहेत. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आम्ही या ठिकाणी करतोय. दोन्ही संघनायकांना विनंती करतो आम्ही आपण ताबडतोब टॉस बॉक्स मध्ये संपर्क करा. यानंतर मॅच होते फाटक डेव्हलपर्स विदिशा चॅलेंजर्स. या 2 टीम्स यानंतर मैदानावरती पुढे राहणार उभ्या आहेत. षटक क्रमांक 5 आपण पाहतो मैदानावरती सुरू होतोय आणि 5व्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा मनोज पवारला आपण पाहतो ठिकाणी पुढे आणलेलं आहे. ज्या खेळाडूनं यापूर्वी सुद्धा एक षटक टाकलं होतं मनोज पवार, जो 5व्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी त्याला पुढे आणण्यात आणलेला आहे. यापूर्वीच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करणारा मनोजनं किफायतशीर गोलंदाजी आपण पाहतो मैदानावरती दाखवली होती. आणि तुम्ही बघाल दापोली गावातील आणि ह्या दापोली परिसरातील सगळे खेळाडू आपण पाहतो या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे एकमेकांचे चांगले मित्र आहेत, एकमेकांना चांगले ओळखतात. मात्र आज मैदानावरती उभे राहिल्यानंतर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून पुढे उभे थांबलेले आहेत. सुपर किंग्स दापोली त्यांच्या नावात राजा आहे. त्यांना या स्पर्धेचा राजा होण्यासाठी मैदानावरती लढायचं. हा बॉल यस आसमान दाखवलाय आणि हा बॉल उडवलाय मिड विकेट. मिथुल मस्के ओ हो त्यानंतर मात्र मिथुल मस्के मैदान सोडतो. अर्धा संघ कोसळला टीम अन्वी. यावेळेस 5वा धक्का. सामन्याचा टॉस करण्यासाठी विनंती करतोय आदरणीय सूर्यकांतजी दळवी साहेब यांना. आदरणीय सूर्यकांतजी दळवी साहेब आपल्याला विनंती करतो. यानंतर जो सामना इथे खेळवला जाईल या सामन्याचा टॉस आपल्या शुभ हस्ते केला जाईल. धन्यवाद.
पाचवं षटक मैदानावरती सुरू असताना 5 खेळाडूंचा खेळ संपला. अर्धा संघ कोसळलाय टीम मानवी 11 आपला. 34 धावा धावपलकीवरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर मनोज पवार एक षटकार त्याच्या विरोधात आला, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. तर न्यू बॅटर ऑन स्ट्राईक शुभम. ऑन स्ट्राईक आहे शुभम. पहिली मॅच मैदानावरती किती धावेंची होणार आहे हे आपल्याला बघायचं. हा बॉल डाऊन दी ग्राउंड बॅक टू बॉलर खेळला होता. शतरक्षक पाठीमागे थांबवला जाईल तो चेंडू तिथे बॉल तोपर्यंत पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी गुड रनिंग बिटवीन द विकेट तिथे बघायला मिळणार आहे. सगळे खेळाडू तुम्ही बघाल एक समान ताकदीचे. ज्या 6 संघ किंवा ज्या 6 टीम्स पुढे आलेले आहेत त्यामध्ये आपण तुलना करू शकणार नाही की हा संघ जास्त ताकदवान आहे, हा संघ कमी ताकदवान आहे. एक समान ताकदीचे हे तुल्यबळ आणि मातब्बर टीम्स आपण पाहतो पुढे. कव्हर शतरक्षक चेंडू खाली आणि याबरोबर अन्वी 11 अजून एक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला. जाधवनं टिपलेला एक उत्कृष्ट झेल मैदानावरती. तर बघायला अजून एक धक्का टीम अन्वीसाठी. कोणताही खेळाडू मैदानावरती जास्त वेळ स्थिरावू शकला नाही, ही थोडीशी गंभीर बाब आहे बॅटिंग टीम तुमच्यासाठी. 35 धावा धावपलकीवरती 5व्या क्रमांकाचं षटक समाप्तीच्या उंबरठ्यावरती असताना मनोज पवार हा बॉल विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याचा प्रयत्न. डेंजर एंड ईस्टर्न वरती हा बॉल लावलाय आणि मुख्य पंचांनी पुन्हा एकदा सांगितलंय अजून एक खेळाडू येईल माघारी. धाव रवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करतो आहोत. आणखीन एक मोठी मॅच. एका बाजूला फाटक डेव्हलपर्स आणि त्याच्या विरोधात खेळत असताना विदिशा चॅलेंजर्स. हेड इज अ कॉल. हेड आलाय. या आपण कर्णधाराशी चर्चा करूयात. पहिली मॅच रजनी क्रिकेटची स्पर्धा टॉस जिंकलात. किती इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी हा नाणेफेकीचा कौल? प्रथमतः पहिली मॅच चालू असताना चेसिंग जरा बऱ्यापैकी वाटतंय, त्यामुळे आम्ही प्रथमतः पहिली फिल्डिंगच करणार आहोत. आमच्या सगळं टीमने ते ठरवलेलंच आहे की पहिली फिल्डिंगच घ्यावी म्हणून. म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच तुम्ही निर्णय करूनच आला आहात की आम्ही टॉस जिंकला तर फिल्डिंग करणार आहात. स्पर्धेकडे कसं पाहताय? पहिली मॅच सकारात्मक ऊर्जेने खेळावा लागेल. पहिल्या सामन्याकडे कसं पाहताय? तुमच्या संघाकडे असे कोणते खेळाडू आहेत की एक चांगलं प्रदर्शन त्यांच्याकडून अपेक्षित असेल? माझ्या संघामध्ये रमेश खोपटकर असेल, केशव साबळे असतील, अक्षय मांडवकर असेल, पांडू रघुवीर असेल, अन्य बाकी सगळंच चांगले आहेत. बाकी असं काही नाही की कोण असं हे नाही. त्यामुळे सगळ्यांच्याकडनं अपेक्षा आहेत चांगला खेळ खेळावा, बस बाकी काही नाही. जाता जाता एक शेवटचा प्रश्न. मी माझ्यासोबत अक्षयजी पाठक आहेत, त्यांना विचारणार नाही कारण ते स्वतः आयोजक आहेत. या स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं? एकंदरीत ही फ्लड लाईट्स, त्याच वेळेला हे मैदान, खेळपट्टी, या साऱ्या गोष्टी पाहता कसं वाटतं एकंदरीत या वर्षाचं आयोजन? आम्ही DPL 9 वर्ष डेला खेळलो आहे. या प्रथमतः ही नाईट टुर्नामेंट आम्हाला अक्षय फाटक यांच्यातर्फे आणि आयोजकांतर्फे ही खेळण्याची संधी मिळाली. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. कारण आम्ही शक्यतो इथले प्लेयर, काही प्लेयर आम्ही बाहेर नाईट टुर्नामेंटला कुठेही जात नाही, पण आम्हाला हे प्लॅटफॉर्म दिलं आहे नाईट खेळायचं, त्यांचं मी त्यांचे आभार मानतो. तर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स सेंटर. ही टॉस जिंकलाय या मॅचचा. एका बाजूला असेल तो विदिशा चॅलेंजर या टीमने आणि दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. शेवटचं षटक मैदानावरती सुरू झालेला आहे. 36 धावा धावपलकीवरती 5-6 खेळाडूंचा खेळ संपला. सुपर किंग्स दापोली पहिल्या षटकापासून आपण पाहतो अडेकन त्यांनी जी पकड मजबूत केली ती पकड आपण पाहतो अडेकन ढिल्ली करायला हा संघ तयार नाही. शेवटचं षटक घेऊन आला गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा आविष्कार. प्रकाश झोतामध्ये ज्यावेळेस तुम्ही
सूर्यप्रकाशामध्ये मॅच खेळता किंवा दिवसा मॅच खेळता त्यावेळेसचा तुमचा गेम प्लॅन हा वेगळा असतो आणि ज्यावेळेस प्रकाश झोतामध्ये आपण पाहतो ठिकाणी टीम्स पुढे येतात त्यावेळेस तो गेम प्लॅन वेगळा ठेवून पुढे खेळत असतात आणि तुम्ही बघाल अनेक स्पर्धा आपण नाईटच्या जर बघितल्या असतील तर नाईट स्पर्धेमध्ये धावपलिकेमध्ये जी मजा असते जी गंमत असते की कमी धावपलिकेमध्ये चांगल्या मॅच आपण बघत असतो इथेही कमी धावपलिकेमध्ये कशा पद्धतीने मॅच होणार आहे कमी धावपलिकेमध्ये सुद्धा हा सामना रंगतो का हे आपल्याला बघायचंय 6 ओव्हरची मॅच आहे शेवटचं षटक मैदानावरती अन्वी 11 कोणत्याही संघाकडनं कोणत्याही खेळाडूकडनं आपण पाहतो ती भागीदारी बिल्डअप झाली नाही सातत्यानं टीम्स आपण पाहतो प्रतिस्पर्धी संघाला तो विकेट्स देत राहिले आणि त्यामुळे तो थोडासा कमी धावपलक आपण पाहतो ऑन बोर्ड वरती बघायला मिळतोय शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू 37 ऑन बोर्ड 37 धावा या धावपलिकेवरती आविष्कारला शेवटच्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी संघनायकानं पुढे आणलेला आहे संघाचा संघनायक आणि संघाचं जे नेतृत्व असणार आहे या गोष्टीला सुद्धा आपण पाहतो ठिकाणी फार महत्त्व राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून ती घोषणा करून आपण पाहतो ठिकाणी ही स्पर्धा सुरू झालेली आहे कठीण काळामध्ये खरं तर धाडसानं लढायला शिकवणारा शब्द म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे शेवटचं षटक आतमध्ये शेवटचं षटक मैदानावरती आविष्कार ज्याला शेवटचे काही चेंडू टाकण्याची जबाबदारी आपण पाहतो त्याच्या खांद्यावरती सोपवण्यात आलेले राईट हँड बॅट्समन ऑन स्ट्राईक बघायचंय पुन्हा मोठ्या फटक्यांच्या शोध इथे टीम अन्वी 11 जाता जाता एक फायटिंग स्कोर प्रतिस्पर्ध्यासमोर आपण पाहतो ठिकाणी टीम उभा करावा लागणार आहे ज्या स्कोर मध्ये लढाई करू शकता अक्रॉस दी लाईन खेळला होता अलॉंग दी कार्पेट मिड विकेट आहे पुढे आणि झेल बाउंड्री लाईन वरती टिपलाय आणि अजून एक खेळाडू आपण पाहतो मैदानावरती थांबला खेळाडूंचा खेळ अन्वी 11 संघाच्या साईडनं संपलेला आहे कोणताही खेळाडू मैदानावरती जास्त वेळ थांबू शकला नाही क्लार मार्सचं एक वाक्य आहे बघा की तुम्हाला जर सर्व समस्यातून जर सुटायचं असेल तर थोडंसं थांबावं लागतं मात्र इथे अन्वी 11 कडनं कोणताही खेळाडू जास्त वेळ आतमध्ये थांबला नाही 37 धावा धावपलिकेवरती बॉलर स्वतः फॉलो थ्रो मध्ये असताना आपण पाहतो ठिकाणी त्यानं बॉल पुन्हा कोऑर्डिनेशन फसलंय आणि 2 फलंदाज फक्त एकमेकांकडे बघत उभे राहिले या चुका थांबायला तयार नाही शेवटची जोडी मैदानावरती येऊन उभे राहिलेले आहे अन्वी 11 फुल टॉस लेग स्टंप वरती आणि यस आकाश मार्गना बॉल फाईन लेग सीमा रेषा बाहेर षटकार
मैदानावरती आपण पाहतो पहिला डाव संपला आणि 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो टीम अन्वी 11 बनवू शकलेला आहे 44 धावा. तर इथून पुढे सुपर किंग्स दापोली आपल्याला येणाऱ्या 36 चेंडूमध्ये आव्हान आहे 45 धावेंचं. पहिली मॅच 75,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 6 टीम्स आपण पाहतो या मैदानावरती या पर्व 10व्यामध्ये आपण पाहतो ठिकाणी दाखल झालेला आहे आणि या 6 टीम्समध्ये मॅरेथॉन आहे या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी. पहिली मॅच सुपर किंग्स दापोली विरुद्ध अन्वी 11. सुपर किंग्स दापोलीचा प्रवास आहे 45 धावेंचा 36 चेंडूमध्ये. हा प्रवास कसा होतोय हेच आपल्याला आता इथे पुढे दुसऱ्या डावामध्ये बघायचंय आणि हा प्रवास कसा होतो हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात आपल्या स्पर्धेचे सहाय्यक समालोचक सन्माननीय जयेश भोसले सर आपल्या बरोबरी जोडले जातील आणि जयेश सरांबरोबर इथं आपण पाहतो आपल्याच परिसरातील एक मोठा आवाज जो सातत्याने आपल्या कानावरती पडत आलाय. आमचे क्षीरसागर सर आपण पाहतो ठिकाणी आपल्या सोबत जोडले जातील. या सर आपलं स्वागत आहे. मध्ये केवळ धावा 44 पाहायला मिळाल्यात. 45चं लक्ष आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या यशाची कदापि हमी देत नसते. क्रिकेट हा असाच पाहायला मिळाला. आपण पाहतोय फाटक डेव्हलपर्स, भारतीय जनता युवा मोर्चा आणि अगदी त्याच वेळेला अक्षय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रायोजित करण्यात आलेली दापोली क्रिकेट विश्वातील सर्वाधिक महत्त्वाची व प्रतिष्ठेची मानली जाणारी दापोली प्रीमियर लीग 2024 दहावं पर्व आणि त्यावरती आहे तमाम दापोलीकरांना गर्व असं हे 10वं पर्व. माझ्यासोबत या समालोचन कक्षामध्ये दत्तात्रय क्षीरसागर साहेब यांचंही स्वागत आहे. आपण पाहतो प्रथम क्रमांक रोख रक्कम 75,000 रुपये व आकर्षक भव्य दिव्य चषक दापोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून आदरणीय श्री रवींद्रजी सातनाक साहेब माजी उपसभापती पंचायत समिती दापोली आणि अगदी त्याच वेळेला सरपंच ग्रामपंचायत पाडले यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलाय. आणि त्याच वेळेला द्वितीय क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये 50,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक DPL चषक या स्पर्धेच्या माध्यमातून सौभाग्यवती साधना बोत्रे यांच्या माध्यमातून नगरसेविका नगरपंचायत दापोली जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आकर्षक चषक व सायकल दिली जाईल. उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक चषक, त्याच वेळेला उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षक आकर्षक चषक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येतोय. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये 44 बनल्या. 7.75च्या धावगतीने 45चा पाठलाग करायचा आहे. तमाम दापोलीकरांचं हार्दिक असं स्वागत आपण पाहतोय. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची दापोली प्रीमियर लीग 2024 10वं पर्व. मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धासाठी दाखल होत असताना आघाडीची जोडी सुपर किंग्स दापोली या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये आपण पाहणार आहात. फाटक डेव्हलपर्स विपक्ष विदिशा चॅलेंजर्स टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अगदी महत्त्वपूर्ण सामना अगदी काही क्षणामध्ये आपल्या भेटीला येईल. 25 मिनिटांमध्ये विदिन 25 मिनिट्समध्ये आपल्याला 5 षटक कंप्लीट करायचे आहेत. 8:20 मिनिटं झालेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती मुदत सर आणि सूरज ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉलसाठी गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. 6 षटकांची लढत, 45चा पाठलाग. अनुप गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. माझ्यासोबत दत्तात्रयजी क्षीरसागर साहेब आहेत. काय म्हणाल सर, स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली मॅच, 45 धावा, गोलंदाजांचा बोलबाला. पहिल्या मॅच मध्ये 9 विकेट पाहायला मिळाला आणि गोलंदाज वरचढ राहिलेत फलंदाजांवरती. नक्कीच सर, या ठिकाणी एक मोठी मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा देखील तमाम दापोलीकरांना पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये थोडीशी धीमी सुरुवात केली या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमने, परंतु त्यानंतर आता गोलंदाजीमध्ये कमाल दाखवावी लागेल. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल. यावेळेला चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु यावेळेला चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. ना कैलासपती ना लंबोर्धा तो ना गणपती, नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. शिवछत्रपतींचं गीत आलं. मैदानाच्या आतमध्ये चौकार आला. या पलीकडे काय हवं, पहिल्या बॉलवरती चौकार इथे पाहायला मिळालाय. अनुपच्या विरोधात पुढचा बॉल घेऊन तो पुन्हा एकदा सज्ज होईल.
हाफ ट्रॅकर बॅकची आउटसाइड एज शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक आहे. दोन्हीही गाड्या रुळावरती, अपघात अटळ आहे आणि खेळाडू इथे होईल पहिला बाद. हॅलो हॅलो ओके. एस या ठिकाणी विकेट गेली. धन्यवाद DJ. या ठिकाणी जय सर या ठिकाणी विकेट नक्कीच गेले. 45 धावांचा पाठला करायचा मोठा धक्का बसलाय. मुदस्सर मागझनकर मॅनफॉर्म टेटवली हा खेळाडू बाद झाला आणि मोठा धक्का बसला या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमला, कारण त्याने देखील सातत्यानं दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान गाजवलंय. खूप मोठ्या कामगिरीच्या अपेक्षा होत्या परंतु लवकर बाद झालाय आणि आता त्याची जागा घेण्यासाठी दापोलीचा लोकल खेळाडू आता मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. शैलू आपल्याला पाहायला मिळत आहेत. शैलू देखील बिग हिटर म्हणून देखील ओळखले जातात. जे सर या खेळाडूबद्दल नक्कीच सांगेल, कारण गेल्या पर्वामध्ये याच ऐतिहासिक मैदानावरती जी चॅम्पियन लीग संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये एका मॅचमध्ये ज्यावेळेला 6 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता होती त्यावेळेला याच खेळाडूने सलग 4 बॉलमध्ये 4 षटकार ठोकले आणि आपल्या टीमला चॅम्पियन लीग देखील जिंकून दिली होती. पुढचा बॉल डाव्या यष्टीवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. क्रिकेटचा हा खेळ नेहमीच असा राहिलाय. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती फलंदाजाला सडेतोड उत्तर मिळालं, खेळाडू बाद झाला. फलकावरती 5 आहेत. क्रिकेटचा खेळ चढ उतार, अप्स अँड डाऊन्स निश्चित पाहायला मिळणार, यात तीळ मात्र शंका नाहीये. गोलंदाज अनुप पुढचा बॉल घेऊन राईट मोर द विकेटने. यावेळेला बॅटची लिडिंग एज, आणखीन एक मोठा धक्का बसू शकतो. कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार. क्षेत्ररक्षक धाव करत होता. इथे धावा प्राप्त होत असताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा 2. सुरुवात चांगली झाली आहे, धावा येत आहेत, या गोष्टी महत्वाच्या आहेत. धावा कशा येतात याला इम्पॉर्टंट नाही आहे, धावा येणं गरजेचं आहे. नक्कीच या ठिकाणी धावा येणं गरजेचं आहे, कारण 45 धावांची एक विशाल धावसंख्या तुम्ही पाठलाग करताय. कारण क्रिकेटमध्ये मगाशी देखील तुम्ही सांगितलं कोटी धावसंख्या छोटी किंवा मोठी नसते, बॅटल मोठं असणं गरजेचं आहे आणि तेच एक बिग बॅटल या ठिकाणी तमाम दापोलीकरांना देखील पाहायला मिळते. तर गोलंदाजीमध्ये मात्र चांगली सुरुवात केली अनुपने देखील. आपण जर बघितलं तर या ठिकाणी धावचीच्या रूपामध्ये का होईना एक फलंदाज बाद झालाय, मोठा झटका बसलाय फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी देखील. अनुप पुन्हा एकदा सज्ज होतोय. समालोचन कक्षाच्या एंड कडनं गोलंदाजी ट्रॅकवरती पंचांच्या वेळेला डाव्या बाजूने बॉल टाकतोय. या षटकातला हा बॉल आकुट टप्प्याचा बॉल चाललाय, अर्थात डीप फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. तरी टोमॅटोचे भाव जसे वाढले होते अगदी त्याच रीतीने धावफलक आता वेगाने पुढे चाललंय असंच म्हणावं लागेल. धावा थांबायला तयार नाही आहेत. धावा इथे येत आहेत. जिथे 45चा पाठलाग करायचा आहे. आमदनी 98 आणि खर्चा रुपया, तुमच्याकडे धावा कमी आहेत. 36 चेंडू मागे 45चा पाठलाग करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धावा थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. 11 धावा फलकावर. पुढचा बॉल यावेळेला मिस टायमिंग आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 1 2 3 टेकन. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा खेळाडू बाद. फटका खेळण्याची काही आवश्यकता नव्हती सूरज यांना, कारण धावसंख्या या ठिकाणी अगदी बरोबर होती. सरासरी मेंटेन ठेवायची होती. त्या सरासरीचा अगदी योग्य पद्धतीने पाठलाग केला होता, परंतु शेवटच्या बॉलवरती एक बेजबाबदार फटका मारण्याचा प्रयत्न सूरज खेडेकर यांचा आपल्याला पाहायला मिळाला. अनेक बहुमोल विकेट देखील गमावले. ते सुपर किंग्स दापोली या टीमने देखील. सुपर किंग दापोली हा संघ दापोली प्रीमियर लीग पर्व 8चा चॅम्पियन देखील ठरलाय. सो अनुभव या टीमकडे विजेतेपदाचा देखील आहे आणि आज संघ पर्व 10 मध्ये आज पहिल्या मॅचला सामोरं जात असताना टीम अनबी 11च्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
अर्थात या ठिकाणी मुदस्सर मागजनकर धावचीच्या रूपामध्ये बाद झाले. त्यानंतर सूरज खेडेकर एक मोठी धावसंख्या बनवतील असं वाटलं, परंतु पुन्हा एकदा या बॉलवरती एक बेजबाबदार फटका खेळ ते देखील माघारी परतलेत आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मैदानामध्ये येत आहेत जयदीप पालकर, मॅन फ्रॉम जालगाव. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तर अनुपने मात्र आतापर्यंत खूपच चांगली कामगिरी पार पडले. अर्थात धावा 11 खर्च केलेत, परंतु त्याचबरोबर विकेट देखील 2 त्याने घेतले. महत्वाची गोलंदाजी. हा बॉल लोअर फुल टोस कव्हरला केला, एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरला, आउटफील्ड फास्ट आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील धावा 4. हा येतोय जे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. सुरुवात चांगली झाली आहे. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला. आपण नेहमी म्हणतो वेल बिगन इज अ हाफ डन. सुरुवात चांगली झालेली पाहायला मिळाली. 45चा पाठलाग करायचा आहे. इथून केवळ 30ची आवश्यकता आहे. मॅच मध्ये जास्तीचं काही उरलेलं नाही असं म्हणावं लागेल. 30 बॉल 30ची गरज. रन बॉल इक्वेशन नक्कीच. परंतु या ठिकाणी जय सर क्रिकेटचा खेळ आहे, काही देखील होऊ शकेल. कारण अजून देखील आपण जर बघितलं तर विध्वंसक गोलंदाज देखील आहेत या टीमकडे. ते देखील जर आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी करून पुन्हा एकदा विकेट घेऊ शकतात. अर्थात ती गुणवत्ता या टीमकडे आपल्याला त्यांना पाहायला मिळते. दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावरती जी मान्यवर मंडळी आपण पाहतोय या सर्वांचा मनापासून आयोजकांच्या वतीनं धन्यवाद देखील व्यक्त करेन. कारण तुम्ही आज तुमचा बहुमूल्य असा वेळ इथे खर्च करून दाखल झालात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघाचं ज्यांनी 25 वर्ष प्रतिनिधित्व केलं, अर्थातच आदरणीय सूर्यकांतजी दळवी साहेब. त्याचबरोबर पंचायत समिती दापोलीचे माजी सभापती आदरणीय आपण या ठिकाणी किशोरजी देसाई साहेब यांना देखील मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. तर या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत ही सर्व मान्यवर मंडळी. आणि त्याचबरोबर समोरच्या एंडकडून म्हणजेच मनस्वी इन्फोटेक आणि खेम ट्रेडर्स एंडकडनं गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. शुभम आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल चांगला टाकला इथे, परंतु पंच आमच्या दिशेने वळत आहेत आणि स्क्वेअर बॉल येतोय इथे. एका अवंतर धावेची भर देखील धावफलकावरती पडते. जय सर या ठिकाणी जर पाहिलं तर मला वाटतं बऱ्याच वेळानंतर मिस्टर एक्स्ट्रा इथे धावफलकावरती जोडलेले देखील पाहायला मिळत आहेत. येस, एक्स्ट्रा रन इथे येत असताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 16 पाहायला मिळते. 2 खेळाडू बाद झालेत. 45चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतोय. शुभम आलेत दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. गोलंदाजी मार्कवरती राईट मोर द विकेटने. पुढचा बॉल शरीरापासून दूर ठेवला. एबी जोशी यांकडून गोलंदाजी झाली. गोलंदाजाने सपाटून मार खाल्ला असंही म्हणावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा ही एक मापक धावसंख्या म्हणता येऊ शकणार नाही. 45चा पाठलाग करायचा आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही आहे, ज्याचा आपण उल्लेख सातत्यपूर्ण करतोय. माफ करा, या ठिकाणी ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहे समोरच्या एंडकडून. या षटकातला बॉल इथे मात्र हलकासा अपील. यस, यावेळेला फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. शैलू इथे माघारी परतलाय. रूपामध्ये ज्या शैलूच्या बद्दल आपण मगाशी देखील चर्चा केली. गेल्या पर्वामध्ये चॅम्पियन लीग मध्ये सलग 4 बॉलमध्ये 4 षटकार ठोकले होते. आपल्या टीमला त्यांनी चॅम्पियन बनवलं. तोच खेळाडू इथे मात्र माघारी परतताना देखील पाहायला मिळतोय आणि आखर तर मोठा झटका बसेल. जय सर जर आपण पाहिलं तर एकीकडून धावा मात्र खोऱ्याने जमवले जातात, परंतु त्याच वेळेला दुसरीकडे विकेट देखील सातत्याने गमावले जातात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा नक्कीच 15 आल्या, परंतु त्याच वेळेला विकेट देखील 2 गमावल्या. या ओव्हरमध्ये देखील शैलू सारखा एक आक्रमक खेळाडू बॅक टू पॅव्हलियन देखील झालाय. म्हणजेच काय तर आतापर्यंत 3 फलंदाज माघारी परतलेत. हा शैलूच्या रूपामध्ये मोठा धक्का असेल फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. 3 खेळाडू बाद होणं हे देखील पथ्यावरती पडणारी बाब आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी. शैलू एक मोठा खेळाडू म्हणून तुम्ही त्याचा उल्लेख केला. त्याच्या बॅटमधून 4 षटकार या स्पर्धेमध्ये या आधीच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. परंतु अनेक वेळेला हा प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहे ना, एवढंच म्हणतो कालपर्यंत तुमच्या नावावरती किती बाईक आहेत, तुम्ही किती कार जिंकल्यात, तुम्ही किती पारितोषिकं जिंकल्यात, तुम्ही किती मोठा कारनामा केला आहात. इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात ना, त्यापेक्षा आज तुम्ही किती चांगला खेळ करताय ना हे आम्हाला पाहायचं आहे. तो चांगला खेळ झालेला नाही आहे शैलूच्या बॅटमधून. नक्कीच या ठिकाणी एका रात्रीमध्ये तुम्हाला स्टार बनता येतं, परंतु ते एक रात्री येण्यासाठी अगोदर अनेक रात्रींचा दिवस देखील तुम्हाला करावा लागेल. यावेळेला दोन्ही टीम संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये 45 धावांचं विजय लक्ष्य
आणि या विजयी लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम सुपर किंग्स दापोली या संघाला आपण मैदानामध्ये पाहतोय. आता फक्त 3 त्यांच्या माघारी परतलेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओमकार या षटकातला पुढचा बॉल यावेळेला टोकलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. इथे मात्र झेल सुटतोय. हा जर झेल पकडला असता तर टीम सुपर किंग्सला मात्र नक्कीच मोठा झटका बसला असता. क्रिकेटमध्ये मात्र आपण सातत्याने म्हणतो छोडो कॅच हारो मॅच, पकडो कॅच जीतो मॅच. हा क्रिकेटमध्ये यशस्वी होण्याचा फॉर्म्युला. परंतु जयेश सर इथे झेल सुटलाय, किती महागात ठरेल हा सोडलेला झेल इथे. नाही, मी तर म्हणेन सकाळी अंघोळ करत असताना हातातून ओला साबण सुटावा ना, त्या रीतीने हा जेल निसटलाय. कारण एकदम सोपा आणि साधा जेल होता. अगदी पाठीमागे जर का गेलात ना, मला वाटतं शोलेच्या जो मात्र महत्त्वाचा कॅरेक्टर होता ना, त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक चांगलं काम पाहायला मिळालं. त्यांनी एक चांगल्या रीतीने ठाकूरनेही एक चांगला झेल घेतला असता. अर्थात ठाकूर हे कॅरेक्टर प्रत्येकाला माहीत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण वळूयात. बॅक टू द क्रिकेट. 17 धावा धावफलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद झालेत. जयदीप चांगली बॅटिंग करतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झेल सुटलेत ना, मोठमोठा इतिहास, मोठमोठा उपद्रव पाहायला मिळालाय. रोहित शर्मा त्याला अपवाद राहिला होता, ज्याच्या बॅटमधून 264 धावा आल्या. 5 धावांवरती त्याचा कॅच सुटला होता. तिसरा परेराने कॅच सोडला होता इडन गार्डनच्या मैदानावर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या रेषेवरती हलक्या हाताने ऑन साईडला केला. मिडॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. केवळ एक सिंगल प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आहेत. 45चा पाठलाग. चांगली सुरुवात, परंतु तदनंतर जी काही पडझड झाली आहे ना, ही थांबवावी लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. इथे भागीदारी हवी आहे. नक्कीच या ठिकाणी विकेट देखील घेणं गरजेचं असेल. ओमकारसाठी या षटकामध्ये त्याने एक विकेट घेतले. कॉन्फिडन्स त्याचा देखील वाढलाय. आणि त्यानंतर पुन्हा एकदा समोरच्या एंडकडनं गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. यावेळेला पंचांच्या डाव्या बाजूने अगदी शरीराच्या जवळ टाकलेला बॉल. बीट झालेत फलंदाज. चेंडू चाललाय थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि तदनंतरची कामगिरी त्याने अतिशय उत्तम पद्धतीने पार देखील पाडलेली आहे. दोन्ही बलाढ्य टीम, विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असणारे दोन्ही संघ आज दापोली प्रीमियर लीग पर्व 10च्या निमित्तानं या पहिल्याच मॅचमध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवरती खेळत आहेत. अर्थातच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऋषी आहे, ऋषी बारे, दापोली टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव, ज्याच्या बॅटमधनं सातत्यानं षटकारांचा पाऊस देखील पाहिलाय. हा बॉल आखूड टप्प्याचा चांगला खेळला. इथे आपण जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल चाललाय. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाठला करतायत इथे. परंतु जोपर्यंत बॉल अडवला जाईल आणि चेंडूची फेक केली जाईल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, इथे संधी होती दोन्ही बॅटर्सकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. आणि त्याचबरोबर इथे षटक देखील संपलंय. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र पोहोचते 20 या आकड्यावरती. कमांड डीजे. चा पाठलाग. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली पहिली मॅच. सुपर किंग दापोली टॉस जिंकला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. उत्तरादाखल बॅटिंग करत असताना अनबी 11 या संघाच्या विरोधात. दोन्ही संघ मालक सुपर किंग दापोली संघ अर्थात योगेजी दांडेकर साहेब यांच्या मालकीचा संघ अनबी 11 अर्थात आपण पाहतो, ज्यांचं समालोचन आपण यापूर्वी आकाशवाणीवरती देखील ऐकलं. यस, या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये आमच्या बरोबर जोडले जात आहेत सर विवेक भावे सर. या सर नमस्कार. दापोलीमध्ये बऱ्याच वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळते ते विद्युत प्रकाश ज्योतातली ही स्पर्धा. DPL 10चा सीझन हा चालू झालेला पहिला सामना हा खेळवला जातोय. चेंडू शॉर्ट पिच आहे. ऑफिस्टीवरती पडतोय, बाहेर वळतोय, वळवलाय तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रातला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय. एकेरी धाव मात्र तो वाचवू शकत नाही आहे. एकेरी धावेबरोबरच धावसंख्या एकेरीने वाढते. ती सुपर 11 संघाची धावसंख्या होते ती 21. 3 बाद 21 गोलंदाजीसाठी आमच्या बाजूने म्हणजे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूने लांबलचक कशी धाव घेऊन धावताना दिसतोय. तो उंचापर्या बांधाचा खेळाडू धावलाय, पंचांना पार करतोय, क्रिकच्या कोपऱ्यात उडी मारतोय. यावेळेला चेंडू काढलाय तो मिड ऑफ पट्ट्यात. एखादी धावता फलंदाज घेणार. एखादी दुहेरी चेंडू नाही. यावेळेला मात्र थोडंसं गचाव असं क्षेत्ररक्षण आहे अतिशय सीमारेषे लगत असं, जिथे
एकेरी धाव होती त्या तिथे एकेरी धावेवरती समाधानच फलंदाज दुहेरी धावा ह्या झाले दोन्ही फलंदाजांच्या. या दुहेरी धावांबरोबरच धावसंख्या दुहेरीने वाढते. धावसंख्या होते ती 3-23. AB जोशी एंड म्हणजेच कमेंट्री बॉक्सच्या बाजूने गोलंदाजीसाठी धावतोय तो राईट आर्म ओव्हर द विकेट. उंचापर्यंत हा बांधाचा खेळाडू धावलाय. पंचांना पार करतोय. क्रिजच्या कोपऱ्यात उडी मारतोय. खेळण्यासाठी तयार होतोय. चेंडू ऑफ एसटीवरती प्रति थोडासा खाली राहतोय. पंचांकडे थोडीशी दाद मागितलेली चेंडू एसटी पाठीमागे टिपल्याची त्याच्यात त्याला काही यश येत नाही आहे. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. परत चेंडू येतोय तो गोलंदाजाच्या हातामध्ये. गोलंदाज आपल्या लांबलचक धाबेकडे वळताना दिसतोय. आमच्या बाजूंनीच AB जोशी एंडकडनं गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांना पार करतोय. संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन धावतोय. खेळण्यासाठी तयार होतोय एक फलंदाज. चेंडू काढलाय स्क्वेअर लेग पट्ट्यात. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट पट्ट्यात नाही करी क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू अडवण्याचा खूप मोठा प्रयत्न करत अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण. एकेरी दुहेरी धावा फलंदाज घेणार. दुहेरी धावा घेतलेत. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण केलंय ते मिड विकेट पट्ट्यात. डीप मिड विकेट पट्ट्यात क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवतोय आणि त्याला चांगली अशी साथ देतोय तो लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक. दुहेरी धावा मात्र ते रोखू शकत नाही. दुहेरी धावसंख्येने पाव षटकावरती मजल मारली आहे ती सुपर 11 संघाने. धावसंख्या होते ती 25. 3-25 गोलंदाजीसाठी धावतोय तो आमच्या बाजूनच. म्हणजे यावेळेला बाजू बदलून येते. राऊंड विकेट गोलंदाजीसाठी धावतोय. खेळण्यासाठी तयार होतोय. यावेळेला चेंडू काढलाय ऑफ स्टेजवरती. त्याला चेंडू काढायचा आहे तो स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. बॅटच्या चेंडू आतल्याकडे लागतोय. विकेटवर रिंगाळतोय. स्वतः गोलंदाज त्या तिथे पोहोचतोय. क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या रोखून धरतोय. धावसंख्या अजूनही आहे ती 3-25. गोलंदाजीसाठी धावतोय तो उंचापर्या बांधाचा असा हा गोलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. हसन गोलंदाजी करतोय ती ऋषीसाठी. ऋषीला हा चेंडू स्लोवन पद्धतीचा चेंडू आहे. ऑफ हिस्टीवरती पडतोय. थोडासा उसळतोय. बाहेर जातोय. स्क्वेअर लेग पट्ट्यातनं चेंडू फटकवायचा आहे सीमारेषा बाहेर. बॅटशेषा चेंडू बसत नाही आहे. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. षटक संपल्याचा इशारा बहुधा पंच करताय. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या होते सुपर 11ची ती 3-25. मिळतात. हसनचं हे षटक निर्णायक राहिलं कारण मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. 20 जिथे 18 बॉल आणि केवळ 20 ची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. जिथे अजूनही आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ येणं शेष आहे. क्रिकेटचा थरार अभूतपूर्व स्पर्धा आपण पाहतोय. मला शेमर जोसेफची आठवण झाली कारण एक असा गोलंदाज ज्याने वेस्ट इंडिज संघामध्ये डेब्यू केलं. अगदी त्याच्या आयुष्याच्या कालखंडामध्ये आपण त्याला पाहिलं ना तर एक वॉचमॅन म्हणून कामकाज करत होता. ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधामध्ये गाभाची टेस्ट त्याने जिंकून दिली अगदी वेस्ट इंडिज संघाला. आणि एक बहारदार खेळ पाहायला मला आठवतं की आदल्या दिवशी त्याच्या पायाला बॉल लागला होता. दुसऱ्या दिवशी तो मैदानाच्या आतमध्ये आला. 7 विकेट घेतल्या. संघर्ष महत्वाचा आहे आणि तो प्रत्येकाला करावा लागतो. या मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला संघर्ष करावा लागेल कारण येणाऱ्या 18 बॉल 20 ची गरज. आमच्या समोरच्या बाजूने गोलंदाजीसाठी धावताना दिसतोय तो उच्च प्रबंधाचा खेळाडू. चेंडू फुलटॉस आहे. बॅटच्या यष्टीत चेंडू बसत नाहीये. यष्टीरक्षक चकतोय. चेंडू बघूया. बाईकचा इशारा पंचांकडनं येतोय. चेंडू सीमा पार गोलंदाजीसाठी धावतोय तो ओमकार.
धावतोय, पंचांना पार करतोय, क्रिच्या कोपऱ्यात उडी मारतोय, खेळण्यासाठी तयार होतोय खेळाडू. त्याने काढलाय चेंडू गोलंदाजच्या दिशेने सरळ स्ट्रेट रन म्हणता येईल अशा फटकाचा फटका आहे. एकेरी धावतो फलंदाज घेतोय, दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज धावतायत. दुहेरी धावा देखील सफाईने पूर्ण करतायत. ह्या दुहेरी धावांबरोबर धावसंख्येने 30 ओलांडली आहे. धावसंख्या होते ते 3 गाड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. धावतोय तो ओंकार, राईट आर्म ओव्हर द विकेट. संघाकडनं चौथं वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन धावतोय. धावतोय तो ओंकार, राईट आर्मवर विकेट धावलाय, पंचांना पार करतोय, क्रिच्या कोपऱ्यात उडी मारतोय, खेळण्यासाठी तयार होतोय फलंदाज. बॅट चेंडू काढलाय तो मिडविकेटच्या मिडॉनच्या पट्ट्यामध्ये. एकेरी धाव फलंदाज खेळतोय, एकेरी धावेवरती समाधान मानायला लागते. चेंडू सरळ क्षेत्ररक्षक हातात देतोय, क्षेत्ररक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. एकेरी धावेबरोबरच धावसंख्या होते ते 32. 3 बाद 32. पहिल्या 2 षटकांमध्ये बळी गेले होते, त्याच्यानंतर मात्र दोन्ही फलंदाज आहेत ते स्थिरावलेत. एकेरी दुहेरीचा धावा या पळून सफाईने पूर्ण करतायत. त्याने विजयाच्या दृष्टीने किंवा उद्देशाने ते झेपावत आहेत तसंच म्हणावं लागेल. धावतोय तो ओंकार समोरच्या बाजूने, राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांना पार करतोय. यावेळेला चेंडू हलक्या हातानेच काढलाय तो पॉईंट पट्ट्यामध्ये रेगाळतोय. डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, चेंडू अडवतोय, परंतु एकेरी धाव मात्र तो वाचवू शकत नाहीये. या एकेरी धावेबरोबर धावसंख्या एकेरीने वाढते. धावसंख्या होती ती 3 बाद 33. एकंदरीत आपण पाहिलं ना सर, मनस्वी इन्फोटेक आणि खेम ट्रेडर्स एंडकडून ज्या वेळेला गोलंदाजी होते ना, गोलंदाजांचा बोलबारा राहिला, वर्चस्व त्याने गाजवलाय. या मॅचमध्ये अजूनही 12ची गरज आहे. धावफलकावरती 33 बनल्यात, 12ची गरज. मॅच महत्वाची आहे आणि प्रत्येकाला जिंकायचं आहे. त्याच मैदानाच्या आतमध्ये उतरलेत खेळाडू. ओंकारचा हा चेंडू आहे मधल्या स्टीच्या रोखाने येणारा, काढलाय तो डीप स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. एकेरी धाव फलंदाज घेतोय, दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज धावत आहेत. दुहेरी धावा देखील पूर्ण करतायत. या दुहेरी धावांबरोबरच धावसंख्या अजून दुहेरीने वाढते. धावसंख्या विजयाच्या दिशेने झेपावते. धावसंख्या होते ती 35. धावतोय तो ओंकार, राईट आर्म ओव्हर द विकेट. खेमेंडच्या बाजूनं म्हणजे आमच्या समोरच्या बाजूने गोलंदाजी करतोय. एकंदरीत या स्पर्धेचं आपण जे काही विद्युत प्रकाश झोत पाहतोय, कौतुक करेन मी श्री मंगलमूर्ती डेकोरेटर्स नितीनजी शिंदे साहेब यांच्या मालकीचं हे फ्लड लाईट्स पाहायला मिळालं. एक सिंगल निश्चित मिळालं एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फंबल झालंय. अगदी दुहेरीचा प्रयत्न वेगाने कंप्लीट करण्यात आली, जिथे गेट 1 बाय 1ची ऑफर जणू चालू होती मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. धावफलकावरती धावा येतात. या 2 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 37 आहेत. आवश्यकता 12 बॉल आणि केवळ 8 धावसंख्येची. आपल्यावरती वेळेचं बंधन असेल, फार वेळ जाणार नाही याची दक्षता घ्या. तुम्हाला दिलेल्या वेळेमध्येच हा सामना संपवायचा आहे, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण याच्यानंतर अजून देखील 5 सामने आपल्याला आजच्या रात्रीमध्ये इथे खेळवायचे आहेत. सो या ठिकाणी कृपया आपण सर्वांनी सहकार्य करा. पुन्हा एकदा ओव्हर टू भावे सर. राईट आर्म राऊंड विकेट हसन धावतोय, खेळण्यासाठी धावतोय. चेंडू काढलाय, बघूया चेंडू षटकारासाठी जाणार. चेंडू सरळ सीमा पार. ठिकाणी इथे झेल पकडलाय आणि श्री केदारनाथ फूड्स दापोली यांच्याकडून आयवा कॅश साठी इथं 50 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलाय. पकडला तर अर्थात या ठिकाणी प्रेक्षकांसाठी देखील गुड ऑपॉर्च्युनिटी. हा बॉल देखील चांगला टाकलाय, मोठा फटका खेळायचा आहे, परंतु इथे फटका फसलाय. बॉल चाललाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धाव मात्र इथे मिळणार नाहीये. षटकार आल्यानंतर धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकलेली देखील पाहायला मिळते. आता मात्र जर पाहिले तर धावा झाले तिथे 43. सामना जिंकण्यासाठी मात्र केवळ 2 धावांची आवश्यकता, केवळ औपचारिकता बाकी आहे. अर्थात या ठिकाणी सामना मात्र सहजरित्या
जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजी करणाऱ्या टीमने. हा बॉल चांगला टाकलाय. पुन्हा एकदा आपण बघितलं लोअर फुल टच करून घेतला ऑफ साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी देखील धावलेत आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट करत सामना जिंकलाय आणि विजयाने सुरुवात करताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय सुपर किंग्स दापोली. वेल प्ले. सेकंड करत चला या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ आपण सेकंड करण्यासाठी मैदानामध्ये जा. एका लाईन मध्ये जायचं आणि एका लाईन मध्येच यायचंय परत. सो दोन्ही टीम आपल्याला महत्वाच्या सूचना असतील या स्पर्धेच्या दरम्यान. सेकंड केलं जाईल. या ठिकाणी जो डकआउट मध्ये असणारा संघ मैदानामध्ये एका लाईन मध्ये येईल आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करणारा संघ या ठिकाणी सेकंड करतच मैदानाच्या बाहेर येणार. ह्या दोन्ही सूचना अर्थात दोन्ही टीमने मात्र गांभीर्याने घ्यायच्या आहेत आणि तमाम दापोलीकर देखील आता मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात. वा काय स्पर्धा इथे रंगली जाते. अतिशय जबरदस्त असं ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या दरम्यान देखील पाहायला मिळत आहे.